हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे MMRDA 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज आणि जनरल नॉलेजसाठी आज आपण टॉपिक 13 लँड एक्विजिशन ऍक्ट 2013 चे काही MCQs कव्हर करूया. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, जनरल अवेअरनेसची इम्पॉर्टंट MCQs ची PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 100 टॉपिक्स अँड 2500 प्लस MCQs कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर डायरेक्टली दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे लँड एक्विजिशन ऍक्ट 2013 चे काही MCQs. तर बघा, फर्स्ट आहे द लँड एक्विजिशन ऍक्ट 2013 रिप्लेस विच अर्लियर लेजिस्लेशन. जमीन अधिग्रहण कायदा 2013 ने कोणता जुना कायदा बदलला? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लँड सीलिंग ऍक्ट 1960, लँड एक्विजिशन ऍक्ट 1894, MRTP ऍक्ट 1966 अँड फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लँड एक्विजिशन ऍक्ट 1894. द 2030 ऍक्ट रिप्लेस द colonial 1894 लॉ. ओके. नेक्स्ट, second, the 2003 Act emphasized consent of affected family in which type of project? 2013 चा कायदा कोणत्या प्रकल्पांसाठी प्रभावित कुटुंबाच्या संमतीवर भर देतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नमेंट प्रोजेक्ट ओनली, सेकंड प्रायव्हेट प्रोजेक्ट अँड PPP प्रोजेक्ट, थर्ड डिफेन्स प्रोजेक्ट अँड फोर्थ इरिगेशन प्रोजेक्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रायव्हेट प्रोजेक्ट अँड PPP प्रोजेक्ट, खाजगी व PPP प्रकल्प, बिकॉज कन्सेंट इज मॅन्डेटरी 80% फॉर प्रायव्हेट and 70% for PPP. Next, third, what is the minimum consent required for PPP project under the act? आता सांगितलं 70%. ठीक आहे. PPP प्रकल्पांसाठी किमान किती टक्के संमती आवश्यक आहे? आन्सर आहे थर्ड 70%. PPP require consent of at least 70% affected families. Next, fourth, social impact assessment means SIA is mandatory for. सामाजिक परिणाम मूल्यांकन SIA कोणासाठी बंधनकारक आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली प्रायव्हेट प्रोजेक्ट, सेकंड ओनली अर्बन प्रोजेक्ट, थर्ड ओनली रूरल प्रोजेक्ट अँड फोर्थ ऑल एक्विजिशन विथ लिमिटेड एक्झेम्पशन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ऑल एक्विजिशन विथ लिमिटेड एक्झेम्पशन. सर्व अधिग्रहण मर्यादित अपसंवादासह, बिकॉज SIA means social impact assessment evaluates social consequence before acquisition. Next, fifth, compensation in rural area can go up to how many times the market value? ग्रामीण भागात भरपाई बाजारभावाच्या किती पट मिळू शकते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स, 5 टाइम्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 4 टाइम्स, अप टू 4x मार्केट व्हॅल्यू इन द रूरल एरिया. नेक्स्ट, सिक्स, इन अर्बन एरिया कंपन्सेशन इज जनरली अप टू. शहरी भागात भरपाई सामान्यतः किती पट असते? बघा, ऑप्शन आहे 1, 2, 3, 4. तर सेकंड आहे 2 इंटू मार्केट व्हॅल्यू मीन्स डबल. ओके, कंपन्सेशन इज लोअर दॅन रूरल एरिया. नेक्स्ट, सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ द ऍक्ट. खालीलपैकी कोणता घटक या कायद्यात नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कंपन्सेशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट, थर्ड एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स अँड फोर्थ ट्रान्सपरन्सी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, पर्यावरण मंजुरी, बिकॉज एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स इज अंडर सेपरेट लॉ. नेक्स्ट, 8, द टर्म अफेक्टेड फॅमिली इन्क्लुड्स. प्रभावित कुटुंब मध्ये कोण समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली लँड ओनर, सेकंड ओनली टिनॅन्ट्स, थर्ड लँड ओनर, टिनॅन्ट्स अँड लाईव्हलीहूड लॉजर अँड गव्हर्नमेंट ऑफिशियल्स. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड लँड ओनर, टिनॅन्ट्स अँड लाईव्हलीहूड लूजर, जमीन मालक, भाडेकरू व उपजीविका गमावलेले, बिकॉज ब्रॉड डेफिनेशन इन्शुअर इन्क्लुसिव्ह कंपन्सेशन. नेक्स्ट, नाइन्थ, what happens if acquired land remain unused for 5 years? अधिग्रहित जमीन 5 वर्षे वापरली नाही तर काय होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट became government property permanently, second return to original owner or land bank, third sold to private companies and fourth converted to forest land. तर करेक्ट आन्सर is second रिटर्न टू ओरिजिनल ओनर और लँड बँक, मूळ मालकांना परत किंवा लँड बँक, बिकॉज इट प्रिव्हेंट मिसयूज ऑफ एक्वायर्ड लँड.
तसंच बघा डेप्युटी प्लॅनरसाठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज दिलेले आहे. 14 चॅप्टर 52 युनिट्स अँड 2600 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10 अर्जन्सी क्लॉज अंडर द ऍक्ट इज, या कायद्यातील तातडी कलम कसे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्रीली युजेबल बाय गव्हर्नमेंट, सेकंड कम्प्लिटली अबॉलिश, थर्ड रेस्ट्रिक्टेड अँड लिमिटेड अँड फोर्थ मॅन्डेटरी इन ऑल प्रोजेक्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रेस्ट्रिक्टेड अँड लिमिटेड, मर्यादित, बिकॉज मिसयूज इन 1894 ऍक्ट लीड टू स्ट्रिक्ट लिमिट्स नाव. नेक्स्ट 11 rehabilitation and resettlement means R&D provision applies to. rehabilitation and resettlement तरतुदी कुठे लागू होतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली रूरल एरिया, सेकंड ओनली अर्बन एरिया, थर्ड बोथ रूरल अँड अर्बन एरिया अँड फोर्थ ओनली ट्रायबल एरिया. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बोथ रूरल अँड अर्बन एरिया, ग्रामीण व शहरी दोन्ही, बिकॉज rehabilitation and resettlement is applicable across all regions. नेक्स्ट 12 विच बॉडी रिव्ह्यू द सोशल इम्पॅक्ट असेसमेंट, SIA चे पुनरावलोकन कोण करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिस्ट्रिक्ट कलेक्टर, एक्सपर्ट ग्रुप, पार्लमेंट अँड नीती आयोग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एक्सपर्ट ग्रुप, तज्ञ गट, बिकॉज एक्सपर्ट ग्रुप इव्हॅल्युएट SIA रिपोर्ट. नेक्स्ट 13 द ऍक्ट एम टू इन्शुअर ट्रान्सपरन्सी थ्रू, पारदर्शकता कशाद्वारे सुनिश्चित केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पब्लिक हिअरिंग अँड डिस्क्लोजर, सिक्रेट नेगोसिएशन, मिलिटरी कंट्रोल अँड ज्युडिकल सेक्रेसी. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट पब्लिक हिअरिंग अँड डिस्क्लोजर, सार्वजनिक सुनावणी व माहिती जाहीर, बिकॉज पब्लिक पार्टिसिपेशन इज मॅन्डेटरी. नेक्स्ट 14 विच कॅटेगरी ऑफ प्रोजेक्ट कॅन बी एक्झेम्प्टेड फ्रॉम कन्सेंट अँड SIA, कोणत्या प्रकल्पांना संमती व SIA मधून सूट मिळू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट IT पार्क, इंडस्ट्रियल कॉरिडॉर, शॉपिंग मॉल, प्रायव्हेट हाऊसिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इंडस्ट्रियल कॉरिडॉर, बिकॉज इट प्रपोज एक्झेम्पशन इन्क्लुडेड स्ट्रॅटेजिक सेक्टर. नेक्स्ट 15 द टर्म पब्लिक पर्पज अंडर द ऍक्ट इज, सार्वजनिक उद्देश या संधीचा अर्थ काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॅरो अँड अनडिफाईन, सेकंड ओनली फॉर प्रायव्हेट बेनिफिट, थर्ड क्लिअरली डिफाईन्ड अँड रेस्ट्रिक्टेड अँड फोर्थ अप्लिकेबल ओनली टू रूरल एरिया. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड क्लिअरली डिफाईन अँड रेस्ट्रिक्टेड, स्पष्ट व मर्यादित, बिकॉज प्रिव्हेंट आर्बिट्ररी लँड एक्विजिशन. ओके. तसंच बघा इलेक्ट्रिकलची पीडीएफ अवेलेबल आहे, डेप्युटी अकाउंटंटसाठी पीडीएफ अवेलेबल आहे, सिव्हिल, डेप्युटी प्लॅनर, इलेक्ट्रिकल, हॉर्टिकल्चर असिस्टंट आणि सर्वेअर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.